राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे व अपर तहसीलदार कार्यालय निरावेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर 2026-27 146 पोळावाडीला विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला जे काही विविध लाभ देण्यात येणार आहे त्यासाठी आजच्या ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आमच्या सहकारी उर्मिलाताई पाटील आणि निलेश गौड यांनी अथक परिश्रम करून हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सगळे शासकीय यंत्रणा कामाला लावून या ठिकाणी खूप चांगलं आयोजन केले आहे। त्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्हा प्रमुख राजू भोई, विजय प्रताप सिंग, प्रवीण पाटील, विकास पाटील, सचिन मांजरेकर, वंदनाताई पाटील, शर्मिला बागाजी, तेजस्वीताई पाटील, प्रीतीताई पाटील, पूजाताई आंबगावकर, सुनीताई शर्मा, दीपालीताई मोकाशी, मनोज राणे, संतोष गोळे, जितेंद्र पाटील, रमेश सिंग, संदीप तिवारी, उपस्थित सर्व मान्यवर, आमच्या शिवसेनेच्या शिर्के आमचे बसलेले सगळ्या पदाधिकारी, मुस्तफा वगैरे आहेत, राममोहन शर्मा, सगळे आपले पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी आपापल्या परिसरातील जनतेसाठी ज्या ज्या राज्य शासनाच्या माध्यमातून उपाययोजना राज्याने या शिबिराच्या माध्यमातून आपल्याला महायुती सरकारनं जे काही गिफ्ट दिलेलं आहे त्या गिफ्टचा लाभ घ्यावा अशी विनंती केली। आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात आणि त्यामध्ये प्रामुख्याने कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मार्च महिन्यामध्ये आम्ही एक निर्णय घेतला। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी असा निर्णय घेतला की शासकीय जमिनीवर जी काही अतिक्रमण आहे ती अतिक्रमण पूर्णपणे हे गोरगरीब जनता त्या ठिकाणी राहतात आणि आज ना उद्या ती अतिक्रमण आपण अनेक वेळा निष्कासित करण्याचा प्रयत्न केला, परंतु जनतेला घर नसल्या कारणाने बिचारे झोपडे आहेत किंवा आपली जी काही कच्ची घर आहेत त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून राहतात। ते अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय घेतला आणि 500 फुटापासून 1500 फुटापर्यंत निवासी जे बांधकाम आहे त्याला नियमित करण्याचं धोरण राज्य शासनाने आणलं आणि त्याला आम्ही कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली आणि त्या कॅबिनेटला मंजुरीनंतर राज्य शासनाने जी.आर. काढला त्या जी.आर.च्या अनुषंगाने आज हे सगळे फॉर्म सारखे वाटप करण्याचं काम या ठिकाणी तहसीलदारांच्या कार्यालयाच्या माध्यमातून होत आहे आणि तहसीलदारांनी सूचना केल्या त्यानुसार 500 फुटापर्यंतचे जे बांधकाम आहे ते पूर्णतः मोफत असणार आहे। मोफत म्हणजे तुम्हाला बांधून देणार नाही, परंतु ते अतिक्रमण अधिकृत ठरवलं जाईल, परंतु 500 फुटाच्या नंतर 1500 फुटापर्यंत जे बांधकाम आहे त्या बांधकामाला रेडी रेग्युलरच्या 10% नुसार तुम्हाला पैसे भरावे लागतील आणि तेही बांधकाम तुम्हाला पूर्णपणे हे अधिकृत करता येईल अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे आणि महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये घेतलेला हा महत्वपूर्ण निर्णय आहे। त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो की सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हिताच्या दृष्टीने घेतलेला हा आमच्या महायुती सरकारचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय आमच्या पवारताई यांनी ह्या सगळ्या ज्या योजना कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आणल्या त्याला मंजुरी दिलेली आहे आणि आज अशा शिबिरांच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही गोरगरीब जनतेपर्यंत आता पोहोचतोय। तहसीलदार या ठिकाणी आहेत, उर्मिलाताई पाटील पण आहेत। सर्वप्रथम मीरा भाईंदरचा इतिहास मला माहिती आहे, आता साहेब तुम्ही जाणून तुम्हाला आहे गोरगरीब जनतेला खरोखरच्या गोरगरीब जनतेला याचा फायदा होणं गरजेचं। ही जनता घरं नसल्या कारणाने खिशामध्ये जमीन नसल्या कारणाने शासकीय जमिनीवर गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमण धारक म्हणून राहतात। म्हणजे माझ्या मतदारसंघातल्या इंदिरानगर परिसरामध्ये मी आता 17 वर्ष या परिसराचा आमदार आहे, परंतु मी इंदिरानगरला जेव्हा 40 वर्ष झाली
40 वर्ष झाली. आमच्या गोरगावचे काही लोक अतिक्रमणधारक म्हणून राहत आहेत, ते गेल्या 40-50 वर्षापासून त्या ठिकाणी असे गोरगरीब लोक आहेत, त्यांना त्याचा लाभ मिळणं गरजेचं आणि त्यांना तो लाभ मिळाला. परंतु आमच्याकडे भूमाफिया फार मोठ्या प्रमाणात आहे. त्या भूमाफियापासून तुम्ही सांभाळून राहा. गरीब जनतेची जी बीएसयूबीची घर आहे, त्या बीएसयूबीचे घरामध्ये मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार गेले विचार केले अनेक वर्षांपासून. त्या गोरगरीब जनतेला आतापर्यंत घरं प्राप्त झाली नाही. पण त्या भागातल्या काही राजकीय नेत्यांच्या 1-2 नव्हे तर 3-4 घरं त्या ठिकाणी प्राप्त झाली असा खूप होता. पूर्वी मी फक्त आमदार होतो, काही गोष्टींमध्ये माझा नाईलाज होता, परंतु आता मी राज्याचा मंत्री आहे. शासन म्हणून जर अशा प्रकारचे दुष्कृत्य कोणी करतील किंवा चुकीच्या पद्धतीने जर काही नोंदणी कोणी करेल त्याला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. जे गोरगरीब जनता त्याला खरोखर त्याचा फायदा व्हायला नाही. तर एका घरामध्ये तुम्ही असं म्हणालात की एक कुटुंब, आईचं पण घर, बापाचं पण घर, पोराचं पण घर, पोरीचं पण घर, आजोबाचं पण घर, आजीचं पण घर, अरे एका घरामध्ये 6 घर. असं जर कोणी चुकीच्या पद्धतीने शासनाच्या ह्या निर्णयाचा गैरफायदा जर घेत असेल आणि आपल्या शासनाचे कोणी अधिकारी कर्मचारी जर त्यांना पाठीशी घालत असतील आणि त्यांना मदत करत असेल तर मी एक ते शोले पिक्चरचा डायलॉग आहे ना, चुट की जेल मिळाला. गरीब आणि व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाला जर त्याचा फायदा तुम्ही करून देण्याचा प्रयत्न केला तर तुम्हालाही सोडणार नाही याची खबरदारी ह्या शिबिराच्या माध्यमातून तुम्हाला चेतवून का देतोय? कारण घडलेलं आहे, घडतंय आणि पुढे घडणार आहे. आमच्या आता शेरगुला आणि उत्तरचे अनेक विषयाचे कोळी बांधव म्हणजे अनेक वर्षापासून म्हणजे 3-3, 4-4, 5-5 पिढ्या इकडे बिचारे कोळी बांधव आपल्या लासीमारीचा व्यवसाय करतात नाही आहेत. त्यामध्ये शासकीय जमिनी त्या कोळी बांधवांना मिळायला पाहिजे ना. हा भारताचा इतिहास आहे. आमचा बेंकर पाडा आगरी कोळी बांधव त्या ठिकाणी राहत आहे. त्या आगरी कोळी बांधव शेवटी काही ना काही करून ह्या आगरी कोळ्यांच्या शिवाय त्यांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे. तर वेळचा परिसर आहे. आम्ही मगाशी म्हणालो डोंगर आहे, घोडबंदर गाव आहे, आमच्या काश्मीरचा भाग आहे, राजमार्गचा भाग आहे, शासकीय जमीन अधिकारी त्या ठिकाणी आहे. त्या लोकांना त्याचा खरोखर फायदा म्हणजे आणि निश्चितपणे तो फायदा करण्यासाठी मी हे शिबिर दिल्या पाहिजे. मला लोकांनी सांगितलं मला जाईल खरं शिबिर 28 तारखेला ठाण्याला घ्यायचं ठरलं होतं. मी सांगितलं नाही, ठाण्याला आम्ही कशाही पद्धतीनं इकडे भूमाफिया नाहीये. ज्या ठिकाणी भूमाफिया आहे त्या ठिकाणी हे शिबिर लावा आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवा. आणि मी 28 तारखेला हे शिबिर 29 तारखेला आमच्या निलेश गौंडला जरा बोलून थोडंसं काम द्या म्हणून त्यांनाही सांगितलं जरा काम मला लागतं. उद्या आता महसूल मंत्री ठाण्यामध्ये येणार त्यामुळे ठाण्याला काही प्रॉब्लेम नाही. परंतु मीरा भाईकर शहराच्या जनतेला गोरगरीब जनतेला फायदा होण्यासाठी या शिबिराचं मी त्या ठिकाणी आयोजन केलं. मी सर्वांनी त्याचा लाभ घेणं फार गरजेचं आहे आणि हे महत्वाचं आहे. काही थोडस काही झालं की लगेच महापालिकेचे अतिक्रमण आले किंवा तहसीलदाराने आम्हाला पत्र दिले, तलाठ्यांनी पत्र दिले, चला अतिक्रमण करा. इंदिरानगरचे लोक तर बिचारे रात्री झोपत नसतील, एक आठवड्यातून 5 दिवस बिचारे झोपत नसतील, एवढे हैराण परेशान झालं ते मध्यंतरीच्या काळात. काय होतं निवडणूक झाल्यानंतर काही समीकरणं बदलली. तिला काय अरे हे बघा महसूल खात्याच्या जमिनीवर अतिक्रमण आहे का म्हणजे मतदान आम्हाला केल्यानंतर ते निष्कासित करा अशा प्रकारे धमक्या देऊन पण काही लोक सर्वसामान्य जनतेला भेटून घेण्याचं काम करत असतात. तसं होत नाही आणि त्यामुळे हे आपल्या सगळ्यांना सूचना करतो. ज्या ज्या ठिकाणी काही अडचणी असतील तहसीलदार आहे, तहसीलदारांचं कार्यालय आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या सूचना करा. नाहीतर प्रताप सरनाईक यांचं कार्यालय सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत 12 तास चालू असतं. इतकं तुम्हाला सांगतो. आपल्या परिसरातले जे काही शाखा प्रमुख आहेत, शिवसेनेचे पदाधिकारी, विभाग प्रमुख आहे, उपशहर प्रमुख आहे, जे पदाधिकारी असतील ते पदाधिकाऱ्यांना मी आजच सूचना करणार आहे. आणि त्या सूचनेच्या माध्यमातून ज्या वेळेस आमच्या त्या परिसरातल्या जनतेला गरज असेल, शिवसैनिकांची गरज असेल, ते शिवसैनिक तुमच्या सेवेला त्या ठिकाणी हजर राहतील याची जबाबदारी त्या शहराचा आमदार आणि राज्याचा परिवहन मंत्री म्हणून मी घेतोय. काही काळजी करू नका, शासन तुमच्या पाठीशी. बघा आता कसे आपले फोटो आवडले काय
सुरेंद्रनाथ पवार एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्रजी फडणवीस अतिशय चांगल्या प्रकारचं काम करणारं हे सरकार आहे. गोरगरीब जनतेचं हे सरकार आहे आणि ह्या गोरगरीब जनतेच्या सरकारनं केलेला हा निर्णय म्हणजे राज्याच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठा आणि अतिशय चांगला निर्णय आहे. आमचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जेव्हापासून या खात्याची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे अतिशय चांगले आणि धडाकेबाज निर्णय ते घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केले. मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. भविष्यामध्ये अजूनही काही गरजा जर आपल्या असेल त्या गरजा निश्चितपणे सुधारल्या जातील. त्या गरजा तुम्हाला भविष्यातला वेग घेऊन जर काही अजूनही मदतीची अपेक्षा असेल ती मदतीची अपेक्षा सुद्धा तुमची पूर्ण आम्ही करू असं ग्वाही देतो. परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. ज्यांची घरं अधिकृत होणारे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तुमच्या घरावर महापालिकेचं बुलडोझर येणार नाही. तुम्ही आता अधिकृत घराचे मालक आहात आणि ते मालकीचे कागदपत्र तुम्ही लवकरात लवकर म्हणजे 31 डिसेंबर 2026 पर्यंत लवकरात लवकर सादर करा. कागदपत्रांनी आपलं मालकी हक्काचं प्रमाणपत्र तहसीलदारांकडून घ्या असं आपण सगळ्यांना आवाहन करतो. परत एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेल्या सगळ्या जिल्हा महेंद्र शहरातील जनतेचं मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो, शुभेच्छा देतो. आज गुरुपौर्णिमेचा दिन आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी अतिशय चांगला उपक्रम राबवल्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.